सध्या पावसाळा सुरू असून पावसाचे पाणी साठल्याने त्या ठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते। त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे। आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवून सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच केर कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले। कुडाळ तालुका जावली येथे 7 रोग नियंत्रण मोहिमेअंतर्गत महास्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती नागराजन बोलत होत्या। यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, गट विकास अधिकारी मनोज भोसले, गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दडस, डॉक्टर गडदे, विस्तार अधिकारी सुरवासे, सरपंच सुरेखा कुंभार, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, सदस्य धैर्यशील शिंदे, जगन्नाथ कचरे, दिलीप वारागडे, आशिष शेवते, पिंपळबन समितीचे अध्यक्ष महेश पवार, ग्रामविकास अधिकारी रजनीकांत गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या वतीने श्रीमती नागराजन यांचे सरपंच सुरेखा कुंभार यांनी स्वागत केले। यावेळी माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी कुडाळ येथे वाडी वस्त्यावर नियमित पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होण्यासाठी मंजूर असूनही गेले 2 वर्षे रखडलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित मार्गी लावावे, तसेच पिंपळबनातील दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणासाठी शासनाचा निधी मिळावा, प्राथमिक आरोग्य केंद्रात एक्स-रे मशीन मिळावी अशी मागणी केली। यावेळी श्रीमती नागराजन यांनी ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पिंपळबन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या माध्यमातून होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी गृहभेटीद्वारे जनतेशी थेट संपर्क साधून घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले। तसेच ज्या घराजवळ उघड्यावर पाणी साठवले जात असलेली भांडी तसेच टायर यासारख्या वस्तू नष्ट करण्यासाठी स्वतः प्रयत्न केला। या दरम्यान त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारण्यापेक्षा प्रत्यक्ष कामकाज करण्याकडे अधिक भर दिला। प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले। या भेटी दरम्यान त्यांनी 7 रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच ग्रामस्थांनी मागणी केलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लावण्याचे तसेच पिंपळबनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। यावेळी कुडाळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते।